पुलगावकरांचा आजचा दिवस एक नवा अध्याय ठरला। दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आमदार राजेश बकाने यांच्या अथक पाठपुराव्याला यश मिळाले आणि पुलगाव आग्रा 3 नव्या एसटी बसेस दाखल करण्यात आल्या। यावेळी आमदार बकाने यांनी पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून बसचे लोकार्पण केले आणि नागरिकांसह बसमध्ये बसून पुलगाव शहराची गाव फेरी काढली। शहरात फुलांच्या वर्षावाने त्यांचे स्वागत करण्यात आले। घोषणांनी परिसर दुमदुमला। विकास मार्गावर आमदार बकाने यांचा विश्वास। 1998 मध्ये स्थापन झालेले आगर यांच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने गेल्या अनेक वर्षापासून मर्यादित बसेस आणि अपुरी सेवा यामुळे पुलगाव सह ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी व कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मात्र आमदार बकाने यांच्या मुंबईतील सातत्यपूर्ण बैठका, पत्रव्यवहार आणि आवाज उठवण्याच्या प्रयत्नामुळे तब्बल 8 नवीन बसेस पुलगाव आग्राला मंजूर करण्यात आल्या। त्यातील 3 आजपर्यंत सेवेत दाखल होत्या। आमदार बकाने म्हणाले, हे बस आगर केवळ वाहतूक केंद्र नसून हजारो नागरिकांच्या जीवनाचा श्वास आहे। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बाजारासाठी आणि सर्वसामान्यांना त्यांच्या स्वप्नासाठी हे वाहन आहे। ही केवळ सुरुवात आहे। लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांची मांदियाळी। शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस अधिकारी आणि एसटी कामगार संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बकाने यांच्या यथोचित सत्कार करण्यात आला। बस लोकार्पित फेरी दरम्यान शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। नागरिकांसाठी फायद्याचे पाऊल। ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ, शेतकऱ्यांना बाजारात सहज पोहोचता येणार, महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी, आगाराची क्षमता वाढवून स्थानिक रोजगारालाही चालना देण्यात येणार। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।